आज मी आली आहे घोडेगावला माझ्या मामाच्या गावी. माझी मामाने आज मीटिंग भरली आहे ना, म्हणून त्यांची घरच्यांनी पूजा करायला आलो आहे. त्याला पूजा करायला जाऊया. आता पाया पडून घेऊया. इकडे जाऊन मी बाबा मम्मीला भेटले. सत्यनारायणच्या पाया पडून घेतले.
माझे नाव श्री राजेंद्र मुरलीधर लोहोट. माझ्या वडिलांचे नाव मुरलीधर आयु लोहोट. माझ्या पत्नीचे नाव संचिता राजेंद्र लोहोट व माझ्या आईचे नाव रंजना मुरलीधर लोहोट. माझ्या स्वप्नातले घर माझ्या सर्व परिवाराच्या शुभ आशीर्वादाने संपन्न झालेले आहे. माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. यापुढेही असाच आशीर्वाद सगळ्यांचा माझ्या पाठीशी राहू दे. स्वराच्या आशीर्वादाने संपन्न तुमच्या आमच्या आशीर्वादाने पूर्ण झालेला आहे. थँक्यू. नमस्कार, मी संचिता राजेंद्र लोहोट. आता येथे 3 गाड्या उपलब्ध केलेल्या आहेत. एका गाड्यामध्ये हॉटेल चालू करणार आहे, एका गाड्यामध्ये कथा औषधाचं दुकान चालू करणार आहे. तुम्हाला आता मी माझ्या गाड्यांचं नियोजन सांगतो कसं काय मी केलेलं बांधकाम. हा प्रथम गाळा आहे. या हा गाळा आहे आपला कृषी व्यवसायासाठी आपण तयार केलेला आहे. यामध्ये आपण खतं औषधे बियाणे सर्व विक्री करणार आहे. तसेच खतांच्या साठ्यासाठी आपण इकडं गोडाऊन तयार केलेलं आहे. हे गोडाऊन आपण बांधलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी आपण खते औषधे बी बियाणे ह्या गोडाऊनमध्ये ठेवणार आहे. सध्या आता आपण इथं पूजेच्या निमित्ताने परिपाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. पाहू शकता. चला आता मी तुम्हाला दुसरा गाळा दाखवतो. आता आपण दुसऱ्या गाळ्यामध्ये जाऊया. या गाळ्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय करणार आहोत. आता सध्या आपण पूजेचं व्यवस्था केलेलं आहे वास्तुशांती सुद्धा. तुम्हाला तिसरा गाळा दाखवत आहे. त्यामध्ये आपण हॉटेल व्यवसाय चालू करणार आहोत. या ठिकाणी सध्या आपण टेबलांची व्यवस्था मांडावट केलेली आहे आणि हे आपण आता हॉटेल पाटील प्युअर व्हेज या नावाने चालू करणार आहोत. चला मी तुम्हाला आता किचन पण दाखवतो हॉटेलचं. सध्या पाहुण्यांची गडबड चालू आहे. बैठक व्यवस्था आपला भव्य असा किचन आहे. या ठिकाणी आपण जेवणाचं नियोजन करणार आहोत. आपले झाले आता 3 गाळे. तसेच आम्ही जे कामगार वगैरे लोक असतात त्यांच्या राहण्याची व्यवस्था वरती केलेली आहे. 5 फ्लॅट बांधलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. 5 फ्लॅटचं नियोजन आहे तुम्ही बघू शकता. मागे पार्किंगची व्यवस्था आहे, पुढे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. बघा तुम्ही आता हे बघितलेच असतील 3. हे उभं करताना मला खूप अडचणी आल्या, खूप असा त्रास झाला. पण एक जिद्द होती मनाची की काहीतरी करून दाखवायचं. आपली स्वतःची बिल्डिंग पाहिजे. माझं शिक्षण BS ॲग्रिकल्चर डिप्लोमा झाला आहे. पण मला खूप लहानपणापासून इच्छा होती की माझं काहीतरी व्यवसाय असावा. तर तो मी खूप जिद्दीने मेहनतीने आणि या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण झालेलं आहे माझं स्वप्न. तुम्ही पाहू शकता. आणि इथून पुढे पण जर आपण जिद्द ठेवली तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जर जिद्दीने प्रयत्नाने केलं तर सगळं संपन्न होऊ शकतं. त्याच्यामुळे तरुणांनी पण आमच्यासारखाच प्रेरणा घ्यावी. तसेच आता इथून पुढे माझ्या पिढ्यांसाठी पण मी उभं करून ठेवलेलं आहे. तसंच बाकीच्यांनी पण करावं आणि आमचा हा व्यवसाय तुमच्या शुभ आशीर्वादाने भरभराटी ठेवू हे आम्हाला आशीर्वाद द्या. हे माझ्या स्वप्नातलं घर तयार झालेलं आहे. ह्या घराचे नाव दुर्गा माता निवास आहे. तसेच या निवासामध्ये मी साईड बाय साईड 2 बिझनेस पण खाली ओपन केलेला आहे. तुम्ही जे गाळे बघितले त्या व्यवसायाचे नाव हॉटेल पाटील प्युअर व्हेज आणि दुर्गा माता कृषी सेवा केंद्र. इथं हा 2 व्यवसाय आम्ही चालू करणार आहे. मी निर्माण केले की माझ्या पुढचे मुलं त्याच्या मुलं ते चालू शकतात. म्हणजे असं काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे बाकीच्या पण युवकांनी आणि तुमचे आशीर्वाद असेच राहू. तसेच आमची बाची ओवी आणि त्यांचे परिवार आमच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन. आणि आपली अशीच स्वप्नांचा प्रवाह कोकण हा जो चॅनल आहे त्या चॅनलचे पण आम्ही आभार मानतो. माझे बाचीवर तुम्ही परिवार आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. तसेच तुमचा स्वप्नांचा प्रवाह कोकण जो चॅनल आहे त्याला पण माझ्या शुभेच्छा आणि तुम्ही असंच आमच्यावर प्रेम राहू द्या ही विनंती.
आता आपला यानंतर जो पूजेचा कार्यक्रम झाला आहे त्यानंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे. सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे. माझे सासरचे वाबळे परिवार आणि ही माझी फॅमिली लोट परिवार. गोंधळ करायच्या आधी आम्ही आकाश कंदील सोडले. आकाश कंदील सोडले, मस्तपैकी गेले आकाशात. गोंधळचा कार्यक्रम सुरू झाला. बोला
हळद उडून मजा करत होत्या. तेजस दादाला येऊन मामीच्या अंगावर हळदीची पिशवी ओतली.